नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक सांगळे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द प्रतीक जर्नी ऑफ लाईफमध्ये. काल एक मी व्हिडिओ टाकलेला आणि कदाचित UPSC आणि MPSCचे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल मी जो व्हिडिओ टाकलेला, कदाचित मला म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीतून मला सांगायचं तात्पर्य असंच होतं की म्हणजे मित्रांनो, आयुष्यामध्ये ना कधी जीवनाला समजण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की जीवनाला आपण समजण्याचा प्रयत्न केला ना तर सर्वायवल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सर्वायवल असते जीवनामध्ये. तुम्ही इतिहासात जाऊ शकता. तुम्ही म्हणजे ज्यावेळेस असं म्हणतात की जे ह्युमन इव्होल्युशन झालं ना, म्हणजे मानवा म्हणजे थोडक्यात आपण ज्या आदिमानव या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यावेळेला सुरुवात त्या काळापासून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती सर्वायवल म्हणजे याचा अर्थ असा होतो की म्हणजे थोडक्यात या जगासाठी आपण सक्षम बनलं पाहिजे, किंवा असं म्हणता येईल की आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत, बेसिक ज्या नीड्स आहेत त्या आपण कंप्लीट केल्या पाहिजे. त्याला सर्वायवल बोलतात. आणि त्या कंप्लीट झाल्यानंतर मग आपण मोठे स्वप्न बघितले पाहिजे. याला बोलतात की सेकंडरी सर्वायवल, म्हणजे सेकंडरी एक तुम्ही त्या गोष्टी करू शकता. तर मित्रांनो, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही म्हणजे समजून घ्या गोष्टी होती की जीवनामध्ये भरपूर मुलं आज बघतोय मी की म्हणजे भरपूर MPSC झालं, UPSC झालं, खूप प्रयत्न करतात. आणि असं पण मी बोलणार नाही ते चुकीचे करतात. शेवटी प्रत्येकजण हे स्वप्न बघत असतो आणि प्रत्येकाला त्या गोष्टीचं एक कुठे ना कुठे असं वाटत असतं की मला पण अधिकारी व्हायचं आहे, मला पण या गोष्टीमध्ये पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, होतं काय माहिती आहे का, एक ॲनालिसिस ठेवा. काय ज्यावेळेस तुम्ही MPSC UPSC करतात ना, एक प्लॅनिंग करा. प्लॅनिंगच्या मुताबिक अंजाम द्या गोष्टीला. होतं काय की म्हणजे आता सपोज तुम्हाला MPSC UPSC करायचं आहे तर नेमकं असं करा की वयाचं जे 21 ते 25 वर्ष आहेत ना, यामध्ये काय गॅम्बल करायचं तो गॅम्बल करा. कारण की हे जे 5 वर्ष असतात ना, याच्यामध्ये चुकाबुका सगळ्या गोष्टी माफ असतात. हां, आणि याच्यामध्ये तुम्हाला जो काही गॅम्बल करायचा तो या 5 वर्षात करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की एक जी सक्सेस स्टोरी असते माणसाची ती कशी बनते. तर महत्त्वाचा मुद्दा असा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन, मला पण माहिती आहे की आता ग्रॅज्युएशन म्हणजे 23-24 वर्षामध्ये ग्रॅज्युएशन हे कंप्लीट होतं. आणि तिथून पुढे लढाई सुरू होती ती जॉबसाठी किंवा नोकरीसाठी किंवा एक या सगळ्या गोष्टींसाठी. ॲक्च्युअली तसं नाही झालं पाहिजे. इंडियाची जी एज्युकेशन सिस्टम आहे, 18व्या-19व्या वर्षीच मुलांना ह्या गोष्टी कळायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्या पाहिजे. कारण की होतं काय, जे मुलं जे शिक्षण घेतात, जे ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात त्याचाच उपयोग पुढे झाला तर ते शिक्षण घेण्याचा फायदा आहे. अदरवाईज सपोज तुम्ही इंजिनिअरिंग करणार पण TPSCचा सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करणार, याला काय होतात की एकदम म्हणजे कोणताच मॅनर्स किंवा कोणता सेन्स त्या गोष्टीमध्ये नसतो. फार कमी लोक असतात की आता इंजिनिअर, मला सांगा, मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केली किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग केली, त्यानंतर मी जर UPSC MPSC करतो तर माझा मूर्खपणा असणार आहे. मी माझ्या क्षेत्रामध्ये मी करिअर करायला पाहिजे. कारण की मी ती 4 वर्षाची इंजिनिअरिंग करण्यापेक्षा मग मी 4 वर्ष आर्ट कॉमर्समध्ये केलं असतं तर काय वाईट झालं असतं, आहे का नाही? तेच तर इंजिनिअरिंग म्हणजे एक प्रोफेशन झालं. इंजिनिअरिंगमध्ये एक तुमचं एक एखाद्या गोष्टीवरती तुम्ही काम करणार आहेत किंवा एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे. तसं UPSC म्हणजे थोडंसं ऑलराऊंड गोष्ट आहे. UPSC झालं किंवा MPSC झालं, बियॉन्ड थिंकिंग तुम्हाला या गोष्टींचा विचार करावा लागतो. तर म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 10 वर्षाचा जो प्लॅन असतो ना तो एकदम असा सक्सेसफुली बनवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या गोष्टी सोडून द्या. अधिकारी वगैरे या सगळ्या गोष्टी, अधिकारीच मोठा असतो, लांबदिवा असतो किंवा या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, या कोणाच्याही कामाच्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो, एक इंजिनियर आपल्या लेवलला वेल असतो, एक डॉक्टर आपल्या लेवलला चांगला करत असतो, एक अधिकारी पण आपल्या लेवलला चांगला करत असतो. प्रत्येक प्रोफेशन असतं, पण समाज या गोष्टीला जास्तीत जास्त एक त्याचा भाव केला जातो. मग त्यामुळे कुठे ना कुठे ही गोष्ट माणसाच्या मनामध्ये खटकली जाते. आणि मुलांचं होतंच ते, मला माहिती आहे 90% मुलांचं तेच होतं. फक्त आणि फक्त बहकावा, यूट्यूबवरती चॅनल बघायचे, यूट्यूबवरती सगळ्या गोष्टी करायच्या आणि बस 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे तुमचं आयुष्याचा खकाना करून टाकतो. तो मित्रांनो, कशाला तुम्ही याचं त्याचं ऐका, स्वतःच्या ॲनालिसिस ठेवा. काय गरज नाही आहे विश्वास नांगरे पाटलांचा व्हिडिओ बघितला पाहिजे, गरज नाही भरत नांगरेचा व्हिडिओ बघितला पाहिजे, गरज नाही त्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ बघायची. तुम्हाला जर UPSCला जर समजायचं तर तुम्ही एकदा समजून घ्या काय स्टडी काय बोलतो, तुम्हाला कोणतं इन्स्पिरेशन का बोलतो. जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला इन्स्पिरेशन बनायचं असेल ना, स्वतःचं इन्स्पिरेशन स्वतःच बना. सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे ती. तुम्ही काही पण करा पण त्याचं इन्स्पिरेशन हे तुमच्या स्वतःपासून ठेवा. इन्स्पिरेशन चांगल्या लोकांना फक्त आयुष्यात स्थान द्या, त्यांना इन्स्पिरेशन बनू नका. कारण की प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो, प्रत्येकाची लाईफ ही वेगळी असते आणि प्रत्येकानं जीवनामध्ये घेतलेले चढ उतार हे प्रत्येकाने वेगवेगळे बघितलेले असतात. आता एक्झाम्पल मी जर विश्वास नांगरे पाटलांचं एक्झाम्पल दिलं तर विश्वास नांगरे पाटील ज्या कालावधीमध्ये ते IPS झाले तर तो काळ एकदम वेगळा होता. आय थिंक मला असं वाटतं की 2001 ते 2012पर्यंत लोकांना MPSC UPSCबद्दल माहिती पण नव्हतं. आय थिंक मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये विश्वास नांगरे पाटलांनी सगळ्यात मस्त मटेरियल वगैरे बनवून, एक इन्स्पिरेशन वगैरे बनवून सगळ्यांना UPSCच्या मागे लावलं आणि आज आपण त्याचे दुष्परिणाम तुम्ही बघतात. चांगलं
कोणी जर मोटिवेशन तुम्हाला देत असेल ना, फक्त ते त्याच्या लेवलपुरतं मर्यादित ठेवा. तुमची लाईफ वेगळी आहे, तुमचे ध्येय वेगळं, तुमची लाईफ वेगळी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, अजून एक सांगतो, जर तुम्ही टेक्निकल असाल ना, तुम्हाला असं वाटतं की नाही आता इंजिनिअरिंग नंतर मला UPSC करायची, मी तुम्हाला अजून एक सजेशन देतो. सगळ्यात पहिली गोष्ट, सपोज तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केली किंवा तुम्ही IT मध्ये केली किंवा तुम्ही NTCमध्ये केले, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग करा, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे तुम्हाला पहिला जॉब करायचा आहे. तुम्हाला पहिल्यांदा काहीतरी करायचं आहे. स्वतः ज्या इंजिनिअरिंग केलं त्या इंजिनिअरिंगवरती तुम्हाला स्वतः काहीतरी काम करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. कारण की मी तुम्हाला हे पण सांगतो, इंजिनिअरिंग 4 वर्षाची इंजिनिअरिंग फक्त आणि फक्त सर्टिफिकेट देते, पण त्यानंतरचा येणारा अनुभव, रिअल दुनियाचा येणारा अनुभव तुम्हाला एक मजबूत बनवतो, एक एक्सपिरियन्स येतो, एक अनुभव येतो. एकदा का अनुभव आला की तुम्ही त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होतात. हां, त्यानंतर तुम्हाला वाटते की नाही यार आता सफिशियंट आहे, मी माझं करिअर तर या गोष्टीमध्ये सेट तर केलं. हां, आता मला असं वाटतं की नाही काहीतरी एक सोशल सर्व्हिस म्हणून मी एक केलं पाहिजे, तर डेफिनेटली गो फॉर द UPSC MPSC. येस, सो दॅट इज मेन ऑप्शन. भरपूर मुलांचं हे कन्फ्युजन होतं. पण हे बघा, जास्त कॉम्पिटिशन करू नका, मनामध्ये जास्त फालतूची विचार तयार करू नका, शांत राहा, वेळ. हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, सर्वायवल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही सर्वायवल करायला शिकले तर जीवनामध्ये तुम्ही भरपूर गोष्टी ह्या मिळवू शकता. सो मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या मित्रांना पण सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विचार महत्त्वाचे घ्या. व्हिडिओ किती चांगला किती वाईट हे महत्त्वाचं नाही, माझे थॉट काय आहे ना, माझा बोलण्याचा पर्पज काय ना, कदाचित कोणाची तरी लाईफ या गोष्टीतून बाहेर पडेल. आणि दुसरी गोष्ट, मी UPSC MPSCला मी अजिबात नावं ठेवत नाही आहे आणि मी ठेवणार पण नाही आहे. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि प्रत्येक गोष्टीचं एक मॅनेजमेंट असतं. ते मॅनेजमेंट तुमच्याकडून होत असेल, कारण की सध्याची जी कॉम्पिटिशन बघताय तुम्ही लोक, विनाकारण फालतूगिरी जास्त होते. आज मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, इतके क्लासेस आज म्हणजे इतक्या क्लासेसला इतके मुलं आज पडलेले असतात ना मुलं वाईट आहे ना त्या गोष्टी वाईट आहे. पण होतं काय की कुठेतरी या गोष्टी कुठे ना तरी चेंज होतात, कुठेतरी यांचा इम्पॅक्ट होतो. आणि तो इम्पॅक्ट असा होतो की मुलं फ्रस्ट्रेशनमध्ये. आता कालची जे एक्झाम्पल तुम्ही स्वप्नाची गोष्ट बघितली असेल की त्याने आत्महत्या केली. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मोठी आत्महत्या करण्याचं कारण काय असतं? सपोज एखादा मुलगा आहे, तो UPSC करतो, तो त्याच्यावरती जो दबाव आणतो ना, फार मोठा दबाव असतो तो. कारण की मुलांना असं वाटतं की नाही UPSC करणार म्हणजे लोक सलाम ठोकणार. कारण की हे सगळ्या बाह्य गोष्टी त्यांच्या मनावरती पेरल्या जातात, मनावरती डोक्यावरती त्या गोष्टी टाकल्या जातात. आणि ते एक समाजाचं बोधरेशन असं म्हणा की नाही मी अधिकारी नाही जातो, मला कोणी विचारणार नाही, किंवा एक एन्झायटी येते ते डोक्यामध्ये. आणि जर का ती एन्झायटी आली तर मित्रांनो, शेवटी होतं काय की जर ते स्वप्न पूर्ण नाही झालं तर मग काय. आणि समाज फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, समाजाचा रोल फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला ही गोष्ट सोपं वाटते, पण समाजाचं जे भरपूर लोक बोलतात की समाजाच्या गोष्टी ब्रेक केल्या पाहिजे, समाजाचा विचार नाही केला पाहिजे. पण मित्रांनो, समाज एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये टोचण्याचं काम समाज करते आणि तुमच्या सुखामध्ये सहभागी होण्याचं काम ही समाज करते. त्यामुळे तुम्हाला तुमचा समाज घडवायचा आहे, तुम्हाला तुमचा समाज ओळखायचा आहे. आणि आपला सभोवतालचा जो समाज आहे त्या समाजाचा एक ॲनालिसिस करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, हा समाज ना कोणासोबत आहेत ना कोणाबरोबर होता, समाज फक्त चाललेल्या सेकंदाला सलाम ठोकतो, हाच समाज असतो. तुम्ही सक्सेस झाले तरी पण 4 दिवस तुम्हाला सक्सेस बोलणार, त्यानंतर तुम्ही तुमच्या वाटेला, ते त्यांच्या वाटेला, काही फरक पडत नाही. जिंदगी अशीच असते मित्रांनो. तो जिंदगीला आहे ना एक ओळखायला शिका. जीवनामध्ये काय असतं हे असं नसतं रे. आज आपण बघत आहोत की आज तुमचे आईवडील घ्या किंवा तुमच्या घरातले प्रत्येक माणसाने, प्रत्येक क्षेत्रातला माणूस बघा, एक शेती करणारा माणूस तो पण तीच गोष्ट करतो, सर्वायवल करतो, कमवतो, राईट. आणि महत्त्वाची गोष्ट, बहुत हजारों लोग बोलेंगे आपको भाई अधिकारी बनो, IAS बनो, IPS बनो. भाई सबसे पहले ना जब जेब खाली और पेटी कमा हो ना, तब जाके पता चलता है दुनिया में कौन अपना और कौन परा है. सो सबसे पहले कमाना सीखो. मनी इज़ इम्पॉर्टेंट. सब इस दुनिया का एक कड़वा सच है. अगर आपके पास पैसा होगा तो दुनिया आपके मुट्ठी में होगी. अगर आपके पास पैसा नहीं है तो दुनिया को कुछ भी पड़ी नहीं आपकी. सो सोच लो, समझ लो, थोड़ा सा सोच समझ के विचार करो. UPSC इज़ नॉट अ सक्सेस मतलब UPSC या MPSC नहीं है. सक्सेस का मतलब समझने की कोशिश करो. अपनी लाइफ अपने तरीके से जियो, अपनी लाइफ अपने मतलब जो जी चाहे वो करो. और बहुत सारे लोग बोलते हैं कि बिज़नेस करना चाहिए. मैं आप लोगों को बोलता हूँ, अगर आपको बिज़नेस करना है तो पहले जॉब करो. जॉब से आपको बिज़नेस समझ में आए, क्योंकि बिज़नेस जो होता है उसके अंदर ही बहुत सारे एम्प्लॉय काम करते हैं, उसको हम जॉब बोलते हैं. सो सबसे पहले बिज़नेस करो, कुछ भी करो. UPSC भी करनी तो UPSC भी करो, लेकिन प्लानिंग के मुताबिक करो. 25 to 30 जो गैप है ना, इसके अंदर बहुत कुछ चीज़ें होती हैं. मैं आप लोगों के साथ शेयर करूँगा. क्यों करूँगा पता है क्या? सबसे इम्पोर्टेंट होता है क्या,
25 और 30 के साल के बीच में बहुत सारे लोगों को ये भी टेंशन हो जाता है कि मेरी शादी कैसी होगी, शादी का टेंशन, घर वालों का टेंशन, घर के सपने, माँ बाप के सपने, ऐसे बहुत सारे सपने, मतलब उसके ऊपर जान निछावर करनी पड़ती है। ऑफकोर्स एक लड़का होने से, लड़का या लड़की कोई भी हो, लेकिन जो डिप्रेशन होता है वो बहुत हद तक ज़्यादा होता है दोस्तों। सो मैं आप लोगों से यही दरख्वास्त करूँगा, सबसे पहले पैसा इंपॉर्टेंट है, पैसे पे फोकस करो, कोई भी जॉब करो, धंधा, कुछ भी करो, कुछ भी करो। मैं आप लोगों को एक स्टोरी सुनाता हूँ। मतलब एक स्टोरी आहे, तुम्ही जेव्हा वाळवंटात जातात ना, तेव्हा तुम्हाला फक्त पाण्याची गरज असते। विचार करा, त्यावेळेस पाण्याचं महत्त्व काय असते वाळवंटात कळतं। त्याचप्रमाणे जगण्यासाठी जीवनाला आहे ना, जेव्हा तहान लागते ना, जेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला तहान लागते, खऱ्या अर्थानं म्हणजे तुमचं एक्सपेक्टेशन असतं, त्यावेळेस तो माणूस कोणत्याही परिस्थितीला दोष न देता त्या परिस्थितीवरती मात करायला शिकतो। हेच खरं इन्स्पिरेशन असतं मित्रांनो। तर नक्कीच मित्रांनो, मी जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार आहे, सो जास्त